सन्माननीय मनीषजींना देखील विनंती केली जाते. चला चेतनजी या पुढे, तुम्हाला इथून केलं जाईल पुरस्कृत. A1 जोडी अर्थातच संजयजी वारगडे साहेब आणि कैलाजी शेलार यांच्या वतीनं ती आकर्षक जर्सी तुम्हाला दिली जाते. पदक देखील आहे. अग्री स्वॅग पंकजदादा भोईर या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर, त्यांच्या वतीनं हे पदक दिलं जात आहे. आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आदरणीय मंगेशजी गोरसेकर साहेबांच्या वतीनं, जे जिजाऊ संघटनेचे शाखाध्यक्ष आहेत, तर ती प्रदान करण्याकरता आदरणीय मनीषजींना पुन्हा एकदा विनंती केली जाते. आपल्या शुभ असते आपण चेतनला इथून पुरस्कृत करायचं आहे. धन्यवाद. थँक्यू चेतन. जाताना घरी चाल. तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी 2 रात्री का होईना परंतु आपल्या आवाजाने ज्यांना सर्वांना मंत्रमुग्ध केले असे आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ वाडा निखिलजी वाकले सरांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. या स्पर्धेचे शिल्पकार राजेंद्र पाटील सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण निखिलजी वाकले यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. जबरदस्त टॅलेंटेड समालोचक आणि चांगल्या प्रमाणात सर्व क्रीडा रसिकांना आणि आमच्या आयोजकांना मात्र त्यांनी मंत्रमुग्ध केलेला आहे. त्या स्पर्धेच्या माध्यमातून पीसी संघ कॅप्टन किंवा एखादा प्रतिनिधी आमच्या व्यासपीठावरती या, कारण आपण तिथे ड्रॉ टाकणार आहोत. राजेंद्र पाटील सर यांच्या शुभ हस्ते आपण निखिलजी वाकले यांना या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. धन्यवाद निखिलजी वाकले, आपण या स्पर्धेसाठी आलात. या स्पर्धेची आपण शान वाढवली त्याबद्दल तुमच्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. चालू सामन्यातील दोन्ही 12 खेळाडू, चला आपण या. नाही, खरोखरच अतिशय गोड आवाज आणि जबरदस्त समालोचन मागच्या 2 दिवसांमध्ये ज्यांच्या वतीने आपल्याला ऐकायला मिळेल. आणि या स्पेशल सन्मानची नवा क्या बात आहे. राजेंद्र पाटील सरांच्या स्पर्धेला आवर्जून निखिल सर येत असतात आणि आपला आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. चला पीसी संघ कॅप्टन किंवा एखादा सहकारी या. पहा 3 चिठ्ठ्या आमच्याकडे आहेत. एका चिठ्ठीवरती नाव असेल विनर संघ, एका चिठ्ठीवरती नाव आहे जय झोटिंग देवरुंग आणि एका चिठ्ठीवरती नाव आहे आई गावदेवी पिसे. या 3 ड्रॉपैकी आपण एक चिठ्ठी काढू. ज्या चिठ्ठीवरती नाव असेल तो मात्र थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल आणि त्यांचा सामना उद्या फायनल डे मध्ये असेल याची आपण नोंद घ्या. आणि ज्या 2 चिठ्ठ्या खाली राहतील, ज्या 2 चिठ्ठ्यावरती ज्या संघाची नावं असतील त्या 2 संघांमध्ये आजच्या रात्रीतील शेवटचा सामना असेल याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. स्वीप केला यावेळेला, चांगला फटका आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला आणि सरळ चढून निघून जातोय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सामना सुरू आपण पाहतोय. गावदेवी स्पोर्ट लाखिवली विरोधात प्रचित 11 कानपे या 2 संघांदरम्यान. अगदी लो फुल टॉस बॉल स्वीप करत असताना बुमराच्या विरुद्ध कानपेचा बुमरा गोलंदाजी करतोय सध्या ओमकार. आणि या चौकारानं धावांना आगाच, धावांची सुरुवात. साहिल स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला कटर होता बॉल, हवेत हुक करण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि फायनली बुमरा स्ट्राइक्स. ब्रेक थ्रू त्यांना मिळून दिलाय. पहिला धक्का लाखुरी टीमला. असताना या ठिकाणी या टीम गावदेवी स्पोर्ट लाखिवली संघाला 4 या आकड्यावरती. ऋतिक गडच्या सोबतीला साहिल आला होता, परंतु या ठिकाणी साहिल 4 धावांचं योगदान देऊन तो मात्र या ठिकाणी माघारी प्रयत्न 1 षटकानंतर आपण ड्रॉ टाकणार आहोत. बॅटर सचिन पाटील आले 3ऱ्या क्रमांकावरती. आयोजक संघ सध्या आपल्याला या ठिकाणी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. आई गावदेवी स्पोर्ट लाखिवली आणि प्रचित 11 खांडपे या 2 संघादरम्यान आपण हा सामना मात्र इथे अनुभवतोय. 4-4 षटकाच्या लढती. जबरदस्त या स्पर्धेचं नियोजन पाहिलं. आई गावदेवी स्पोर्ट लाखिवली व प्रिन्स मूवीजच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा शिक्षण महर्षी स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026. ओहो, फटका अबेट केला. मिडॉपला बीट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला. आय थिंक त्याच्या पुढे जाऊन चेंडू लँडिंग झाला आणि तोपर्यंत 2 रन्स इथे मात्र अडकणी जोडल्या गेल्या. कॅप्टन वैभव पाटील इज हियर आणि थोडासा संयम त्यानं गमावलाय.
2 धावा त्या ठिकाणी आपण पाहतोय की आता पुढे 2 धावांनी स्कोर जात असताना 6 या आकड्यावरती सचिन पाटील आल्या मैदानाच्या आतमध्ये. अगदी डिफेन्सिव्ह फटका आपल्याला बघायला मिळाला. 2 धावांनी पहिल्याच बॉलवर सचिननं काय सुरुवात केली आहे जबरदस्त. कारण ज्या वेळेला तुम्ही पहिल्या चेंडूचा सामना करता त्यावेळेला परफेक्टली मिडल करणं गरजेचं असतं आणि 2 धावांनी आपला अकाउंट ओपन केला. ओमकार फुल टॉस लेगसमच्या दिशेनं फुल टॉस होता. लेगसमला मिस देखील केल्या आणि येथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. मिळेल एक धाव आणि धावसंख्या 7 वर. संधी तर होती बॅटरकडे, परंतु ती संधी मात्र इथे गमावली सचिन पाटीलनं. पुन्हा मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठला संपर्क झाला नाहीये. 7 धावा फलक्यावरती पाहायला मिळतायत. ऋतिक गडक आणि सचिनची जोडी सध्या आता मात्र इथे आपण पाहतोय. पुन्हा फटका हवेत केला. आता मात्र लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्याच्याही पुढे मात्र चेंडू जाऊन लँडिंग झाला आहे आणि तदनंतर हो शेवटच्या क्षणाला मात्र चेंडू शोधतायत आणि तोपर्यंत बॅटरनं 2 रन्स शोधलेले आहेत. दोन धावांनी पुन्हा एकदा आपण पाहतोय की धावफलक 9 या आकड्यावरती. पॉवर प्ले मध्ये कुठेतरी आता साहिल लवकर बाद झाल्यानंतर येथे जबाबदारी घेण्याचा प्रयत्न सचिन पाटील करताना दिसलाय. ऋतिक गडक असेल जो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. गावदेवी स्पोर्ट लाखिवल्या फुल टॉस फक्त दिशा दाखवली आहे. वळवलं बॉल मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर येतात बॉलवर. पुन्हा चांगला स्टॉप केलाय. 2 धावा याही ठिकाणी मिळाल्यात आणि 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना पहिल्या षटकाचा खेळ देखील संपला. 11 धावा धावफलकावरती तुम्हाला बघायला मिळतात. 11ला 1 पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. आकड्यांचा खेळ आणि आता करूया लकी ड्रॉ. चला आपण या ठिकाणी पहिल्या षटकाचं समाप्त झालेलं आहे आणि आता ड्रॉ इथे टाकणार आहोत. चला मी पुन्हा मात्र तुमच्याबरोबर अनाउन्समेंट करतोय की एका चिठ्ठीवरती पिसे संघाचं नाव आहे, दुसऱ्या चिठ्ठीवरती देवरुंगचं नाव आहे आणि एका चिठ्ठीवरती विनर संघ. अशा 3 चिठ्ठ्या आपल्याकडे आहेत. त्या 3 चिठ्ठ्यापैकी सर आपण एक चिठ्ठी उचलायची आहे. चला या स्पर्धेचे जनक या स्पर्धेचे केंद्रबिंदू राजेंद्र पाटील सरांना आपण मान देऊया. जी चिठ्ठीवरती ज्या संघाचं नाव असेल तो संघ थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल. उद्या आय थिंक ठीक 4 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. याची आपण नोंद घ्या आणि ज्या 2 चिठ्ठ्या खाली राहतील त्या 2 चिठ्ठ्यामध्ये आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला आपण या ठिकाणी ड्रॉ ओपन करतोय. या स्पर्धेचे जनक राजेंद्र पाटील सर यांचे शुभाशी सर एक चिठ्ठी आपण काढायची आहे. आहेत सर्वजण आहेत, नो प्रॉब्लेम सर, आहेत नो प्रॉब्लेम. चला तिन्ही संघाचे खेळाडू आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत आणि हा फेअर ड्रॉ आहे. कुठल्याही कोणाच्याही मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका नसेल, कारण राजेंद्र पाटील सरस अगदी फेअर व्यक्तिमत्व आहेत. चला सर एक चिठ्ठी आपण काढायची आहे आणि पाहूया कुठल्या संघाच्या पाठीमागे लक फॅक्टर आज ऑन आहे आणि तो संघ आहे श्यामशेठ दलवी साहेबांचा संघ, अर्थात जय झोटिंग देवरुंग. सो अभिनंदन टीम देवरुंग. आणि यानंतर पुढील जो सामना असेल प्रचित 11 खांडपे आय थिंक आणि लाखोली संघामध्ये जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल टीम गावदेवी पिसे संघाच्या विरोधात. हो यावेळेला पुन्हा खराब फिल्डिंग. आय थिंक हजारे आज थोडंसं क्षेत्र रक्षणामध्ये गचाल कामगिरी करत असताना हर्षल हजारे आणि 2 धावांनी स्कोर आता पुढे जाता. एका धावेने आय थिंक येस एका धावेने स्कोर आता पुढे गेलेल्या धावफलकावरती 12 धावा तुम्हाला बघायला मिळतील. येस एका धावेने स्कोर 12 वर जाऊन पोहोचलाय. चला या ठिकाणी लक्षाबलाचे मालक करण शेठ दलवी आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांनाही सुद्धा मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाणार आहे. चला लवकर स्पीड अप करा. या चालू सामन्यातील विजेता संघ आजच्या लॉर्ड्स मधील शेवटचा सामना खेळेल तो पीसीच्या विपक्षात. यावेळेला सोडून दिला बॉल, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा धाव तिथे मिळेल आणि धावसंख्या एका धावेने 13 या आकड्यावरती.
लाखिवली संघ खेळतोय आणि आपण बघतोय की चांगल्या प्रमाणात अजूनही त्यांचे पाठीराखे मैदानावरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. हो आणि आता तरी पाहिलं तर या ठिकाणी सुरुवात चांगली आहे समीर म्हणू शकतोय. 13 रन्स फलक्यावरती, फक्त एकच विकेट्स गमावली. प्रेमनाथ पुन्हा एकदा या ठिकाणी मार्गस्थ होतोय. हो चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी चेंडू चाललाय जमिनीवरती रेंगाळत. लॉंग ऑफचा फिल्डर चेंडूवरती झेपावतोय. तोपर्यंत या ठिकाणी दोन आय थिंक एकच रस मात्र पूर्ण केलेले आहे. चालू सामन्यातील जो संघ जिंकेल तो अशा रणनीतील प्री क्वार्टर फायनलमध्ये गावदेवी पीसी संघाच्या विरोधात खेळणार आहे. आणि उद्या महाअंतिम सोहळा स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषक 2026चा शेवटची रात्र आणि कोण होणार या स्पर्धेचा विजेता, चॅम्पियन पद कोण पटकावणार याचं उत्तर उद्या रात्री आपल्या सर्वांनाच मिळणार आहे. ऐतिहासिक या क्रीडा स्पर्धेचा महाअंतिम महामुकाबला. ओ यावेळेला ऋतिक गडकने कडक फटका मारलाय. वन बाउन्स ओव्हर द लाईन, लॉंग ऑनच्या पलीकडे आलाय चौकार. चुकीचा जजमेंट मित्र म्हणेन. आय थिंक जर इथे झेल पकडण्याचा प्रयत्न केला असता तर आय थिंक चित्र काहीतरी मात्र वेगळं आपल्याला पाहायला मिळू शकलं असतं. परंतु हा फटका पहा, ऋतिक गडकचा कडक फटका आणि चेंडू लॉंग ऑनच्या बाहेर वन बाउन्स न गेला. 4 धावांसाठी चौकार. क्लासिकल फटका होता. हॅव अ लुक ॲट दॅट. परफेक्ट ओव्हर पिच बॉल आणि ऋतिकनं चौकारानं आता इथून धावांचा वेग वाढवलाय. लाखिवलीचा अद्भुत खेळाडू आहे. नेहमीच त्याच्या बॅटमधून चांगल्या रन्स आपण येताना बघितल्यात आणि इथे देखील क्लासिकल चौकार आपल्याला बघायला मिळाला. धाव फलकावरती 18 धावा. पुन्हा फुल टॉस, लॅप स्वीप, स्क्वेअर लेगला फिल्डर येत आहेत बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण आहे या वेळेला, चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव, एका धावेने स्कोर आता पुढे जाणार आहे. धाव फलकावरती धावा तुम्हाला बघायला मिळतात 19 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. कॅप्टननं सांगितलं होतं की 40+ 40च्या वर धावा मला जोडायच्या आहेत आणि त्या दिशेने वाटचाल गावदेवी स्पोर्ट लाखिवली संघ करत आहेत. हो आणि जर 40च्या पुढे जर इथे लाखिवली संघाने जर एक्झॅक्टली जर स्कोर जर उभारला तर मात्र मॅचला मजा येऊ शकेल आणि त्या दिशेने सध्या मात्र वाटचाल करतोय असं म्हणायला हरकत नाही. कारण आतापर्यंत 19 धावा. अजूनही मात्र या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं शिल्लक. पुढचा बॉल सामना करेल या ठिकाणी सचिन पाटील. ओ क्लीन बोल्ट, वॉट डिलिव्हरी. एस्ट्या दाखवल्या आणि त्या एस्ट्या वाकवल्या गोलंदाज प्रेमनाथ पाटील. क्या बात आहे. चला तर आता मैदानाच्या आतमध्ये जी जोडी आहे त्या जोडीबद्दल तुम्हाला आता ठाऊकच आहे. रिसेंट टाइममध्ये आपण जी लाखिवली प्रीमियर लीग बघितली, अर्धशतकांचा पाऊस या दोन्ही फलंदाजांनी पाडलाय. एका बाजूला तुम्ही ऋतिक गडकला पाहतायत, लागोपाठ 3 अर्धशतक आणि एका बाजूला आता नवीन फलंदाज दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये, मनोज आलाय. धड धाकड शरीर यष्टीचा खेळाडू आणि मजबूत फटके त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळालेत आणि तोच फलंदाज मनोज ज्याने लागोपाठ 2 अर्धशतक झळकावलेत. क्या बात आहे. या जोडीवरती आता सर्वांच्या नजर आहेत. प्रेमचा बॉल अगदी ब्लॉक होल मध्ये होता, ड्राईव्ह करण्यात आला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. 38 सर्कल मध्ये एक मात्र फिल्डर होतो ऑफ साईडला आणि त्याच्याचकडे बॉल येतोय. वेळ होती मनोजकडे 1 धाव पूर्ण करण्याची आणि या सिंगलनं स्वतःचा अकाउंट ओपन केले. 2 ओव्हरचा केस संपलाय. 10च्या गतीने धावा जोडल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20-2. हो आणि चांगली सुरुवात या ठिकाणी म्हणू शकतो आणि चांगल्या प्रमाणे या ठिकाणी खेळ साकारला आहे. आई गावदेवी स्पोर्ट लाखिवली संघानं 20 धावा फलक्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऋतिक खेळतो या ठिकाणी 6 आकड्यावरती आणि मनोजचा आपण जर खेळ पाहिले तर त्याच्या बॅटमधून 1 रस पाहिले आणि 2 षटकासाठी तब्बल 12 मिनिटं तुम्ही खर्च केलेले आहात. प्रचित 11 खांडपे संघ लक्षात असू द्या आणि आई गावदेवी प्रसन्न आणि प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा स्वर्गीय शिक्षण महर्षी रघुनाथ पाटील स्मृती चषकाचा आपण सध्या आस्वाद घेतोय. नक्कीच आई गावदेवी प्रसन्न हे 2 फलंदाज मात्र चांगले पळतात अड्ड्यात, ऋतिक आणि मनोज. हो आणि आता मात्र दोघांवरती भरपूर काही मोठी मदार आहे असं म्हणायला हरकत नाहीये. ऋतिक गडक
मागील काही दिवसांपूर्वी आपण टेबल इथे सुद्धा मात्र स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा ऋतिकनं चांगल्या प्रमाणे खेळ साकारला होता आणि आता मात्र या ठिकाणी स्वतःच्या स्पर्धेमध्ये घरच्या खेळपट्टीवरती, घरच्या मैदानावरती आणि घरच्या सहकाऱ्यांच्या समोर आणि घरचा साज म्हणावा लागेल. फटका हवेत फसलाय, परंतु बस सेफ लँडिंग एक रस तर पूर्ण केली आणि दुहेरीच्या प्रयत्नामध्ये दोघेही पलतायत. जसा मथुर आणि सोन्या वेगाने पलतो एखाद्या पैट्यावरती, तशी हे दोन फलंदाज आता मात्र या खेळपट्टीवरती वेगाने पलतायत. 2 रस कंप्लीट आणि 22-2 सध्या स्थिती पाहतोय लाखिवलीकरांची. वा काय आकडे आहेत. 22-2 2 षटक पूर्ण झालेत आणि आता मनोज पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला असेल. दीपक आल्यात थर्ड ओव्हर मध्ये. पुढचा बॉल दीपक पहिल्या चेंडूवरती आय थिंक या ठिकाणी 2 रस मात्र त्याच्या विरोधात जोडल्या गेल्या आणि तद्नंतर आता मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. शॉट बॅकवर्ड स्क्वेअरकडे फिल्डर तैनात आहेत त्या ठिकाणी ओमकारच्या रूपानं. खांडपेकरांचा बुमरा आहे, परंतु एकच रन्स मात्र त्या ठिकाणी जोडण्याची संधी मिळाली आणि हा खेमा पहा लाखिवलीकरांचा. आणि अजूनही मात्र लाखिवली गावातील काही महिला वर्ग मात्र या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. म्हणजे पहा किती या संघाची क्रेज आहे समीर या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि एकमेव संघ मी म्हणतो की आता मात्र आपण मिड नाईटमध्ये आहोत समीर आणि त्या संघाचा आय थिंक प्रोत्साहन वाढवण्यासाठी मात्र या ठिकाणी लाखिवली गावातील महिला वर्ग या मैदानाच्या अगदी आपल्याला दिशेने पाहायला मिळत आहेत. स्वागत आहे. सध्या 23वा धाव फलकावरती ऋतिक गडक स्ट्रायकिंग एंडला. 3 मध्ये 6 धावा त्याच्या बॅटमधून आलेत. ओहो या वेळेला स्विंग केलं ऑन साइडला. ये भिंगडी है सिक्सर. ऋतिक मारतोय कडक कडक. वाह काय फटका केला या ठिकाणी. शॉर्ट पिच बॉल आणि त्याच्यावरती फुलचा अंदाज अँड सक्सेसफुल मासवेट. वा ऑफस्टमचा चेंडू समोर खेचून मारलाय ताकदीनं पॉवरफुल. व्हॉट अ शॉट. What a shot. It was a great shot. आणि त्याच्यानंतर पहा डगआउटचं दृश्य. पुन्हा रिवर्सचा फटका स्विच हिट. हा देखील बॉल पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे. ऋतिक गडक खेळतोय कडक. आलाय चौकार. कोण म्हणतो की क्रिकेटच्या खेळामध्ये भविष्यवाणी केली जात नाहीये. दिशांत पाटीलची भविष्यवाणी खरी ठरली. त्यांनी सांगितलं आता मात्र रिव्हर्स खेळणार आणि त्या रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार आलाय. वा का बॅटिंग करतो ऋतिक गडक. 5 बॉल त्याने फेस केले. 5 बॉलमध्ये आतापर्यंत त्याच्या बॅटमधून निघाला 16 धावा आणि सांगी खेळ जर पाहिलं तर 33 वरती आता मात्र पोहोचलाय लाखिवलीचा संघ. आणि अजूनही मात्र पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ येणं बाकी. पुढचा बॉल 33 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. इकडे मात्र लाईन एक्झॅक्टली पाहू शकाल चुकीची आहे आणि त्याच्यामुळे मात्र पंचांनी इथे दंडित केलाय. गोलंदाजाला स्ट्राच्या स्वरूपात 1 रन्स आता मात्र इथे ऍड केले जाणार. ऑफस्टमच्या भरपूर बाहेरची लाईन तिथे मात्र मेंटेन केली. धाव फलकावरती 34 रन्स. असं वाटतं की समीर आय थिंक 50च्या पुढे मात्र जाण्याचा ध्येय असावा लाखिवलीकरांचा. हो नक्कीच. आणि दीपक या ठिकाणी थोडासा महागडा ठरलाय. दीपकच्या विरुद्ध आक्रमण हल्ला चढवण्यात आलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती 34 धावा 34 रन्स. षटक क्रमांक 3 येथे मार्गस्थ असताना
आणि आज खरं तर खूप एन्जॉय केलाय. ज्या वेळेला गावची स्पर्धा असते आणि गावचा संघ जेव्हा खेळतो त्यावेळेला एक वेगळा आनंद त्या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. इथे लॉफ केलाय परंतु सरळ लॉंग ऑफच्या फिल्डरला निवडलाय आणि एक मोठा झटका लागेल ऋतिक गडकच्या स्वरूपामध्ये गावदेवी स्पोर्ट लाखिवली जय हनुमान स्पोर्ट लाखिवली संघाला. मोठा मात्र इथे या सटका दिलाय गोलंदाज दीपकनं, असंच मात्र इथे म्हणावं लागेल. पुन्हा मात्र इथे हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय परंतु चेंडू थेट लॉंग ऑफच्या हातामध्ये जाऊन मात्र विसावला आणि संपूर्ण राग मात्र त्या झेलवरती त्याने मात्र व्यक्त केलाय. कारण त्यांनाही माहिती की चुका मात्र आपल्याकडून घडलेल्या आहेत. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र इथे या ऋतिकची विकेट्स मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिली आणि त्या नवीन फलंदाज मनोजच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय निशांत गडाख. ऋतिकेचे छोटे बंधुराज, चला बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह. चौतीसला 3, शेवटचा बॉल शिल्लक या षटकातील. 7 बॉल अजूनही मात्र शिल्लक. जो संघ जिंकेल तो मात्र आजच्या रणनीतील शेवटचा सामना खेळेल गावदेवी स्पोर्ट पीसी संघाच्या विरोधात. आणि मात्र इथे ऑनला टर्न केलाय अगदी बॅकवर्ड स्क्वेअरला इकडे चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र इथे दीपकनं फक्त धाव खर्च केली. एक वापसी चांगल्या प्रमाणे पाहिली आपण दीपक की त्याच्या अगेन्स्ट एक षटकार पाहिला, एक चौकार पाहिला. परंतु षटकाचा अंत मात्र कुठेतरी प्रचित 11 खांडपे संघासाठी गोड आपण म्हणू शकतो. कारण त्याच्यामध्ये ऋतिक गडक सारखी विकेट्स मात्र त्यांनी संघाला प्राप्त करून दिली आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 15च्या गतीने खरं तर 13च्या गतीने जवळपास धावा जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती आणि आणखी आता त्याच गतीने धावा जोडल्या तर डेफिनेटली इथून एक प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 50च्या वर पाहायला मिळेल. चला जवळपास 12च्या गतीने मात्र इथे पर ओव्हरमध्ये धावा जोडण्याचा प्रयत्न केला लाखिवली संघाने. जर अशाच प्रमाणे धावा शेवटच्या ओव्हरमध्ये आल्या तर मात्र जवळपास 50च्या आकडा मात्र जाऊ शकतो आणि तोच प्रयत्न असेल इथून मनोज आणि या निशांतचा. परंतु शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी मोहितचा तर मात्र इथे वापर केलाय. ज्या मोहितनं आडे केरवली संघाच्या अगेन्स्ट मात्र स्लॉग ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि तो सामना मात्र टाय ब्रेकरमध्ये या प्रचित 11 खांडपे संघाने जिंकला. परंतु आता समोर लाखिवलीकर आहेत. आज घरच्या मैदानावरती ते खेळतायत आणि समोर लेफ्टी बॅटर निशांतला आपण पाहतोय ज्याने एक चेंडू मात्र आतापर्यंत फेस केलाय. चला स्पीडअप करायचं, यानंतर अजून एक सामना आपल्याला कव्हर करायचंय. फुल टॉस आणि पंचांचा भीम नो बॉल तशा फटकाही चांगला पाहायला मिळतो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. एका टप्प्यावरती चेंडूला मात्र कलेक्शन केलं आणि 2 रन्स मात्र पलून पूर्ण केल्या. 2+1 एकूण 3 रन्स आणि पुढील बॉल फ्री हिट. मोहितनं चुकीची सुरुवात त्या ठिकाणी केलेल्या कारण आता इथून नो बॉलनं स्टार्ट केल्या. 3 धावा एकही चेंडू न टाकता आता इथे मिळाल्यात त्या टीम लाखिवलीला आणि धावसंख्या आपण पाहतोय आता 38 झाली आहे आणि निशांतसाठी एक सुवर्ण संधी असेल कारण आता फ्री हिटचा बॉल तो फेस करणार आहे. मोहित तयार होतोय. फ्री हिटचा बॉल 38 चांगली टोटल आता स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळते. परंतु हे विसरून चालणार नाहीये की प्रचित 11 खांडपे या संघाकडे मजबूत बॅटिंग लाईनअप आहे. विशेष म्हणजे मोहितचा चांगला फॉर्म आपल्याला बघायला मिळतोय या वर्षामध्ये. अक्षयचा चांगला फॉर्म आपल्याला बघायला मिळतोय. फ्रीटचा बॉल निशांत गडक या स्ट्रायकिंग एंडला. फ्रीट परफेक्ट ब्लॉक होल्ड मध्ये बॉल होता. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. एक धाव तरी ते मिळेल. लॉंग ऑफ वरून फिल्डर आलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु नकार दिला आणि या एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 39. सोपं नाहीये योगी सर. मी जर म्हणेन 45च्या वर धावा इथून झाल्या तर डेफिनेटली रन चेस करत असताना सोप्या नसतील खांडपे टीमसाठी. हो आणि आपण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं असेल की गाण्या संघाला मात्र या संघाने फक्त आय थिंक 36 वरती थांबवलं होतं पहिल्या मॅचमध्ये. म्हणजे या गोलंदाजी लाखिवलीकडे सुद्धा चांगली आहे. परंतु अजूनही मात्र पाहिलं तर 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 39 धावा लागलेल्या आहेत आणि जर 5 चेंडूमध्ये किमान इथे 10 जरी धावा जोडल्या गेल्या तर मात्र हा टोटल मात्र एक्झॅक्टली डेंजर झोनकडे मात्र वाटचाल करू शकतोय. सामना करेल मनोज. आतापर्यंत त्याची बाट शांत राहिलेली आहे. ओ उडवला पिकअप. व्हॉट अ शॉट.
हा संघ लाकिवलीकरांचा आहे, परंतु चेंडू पालुलीच्या दिशेने पाठवलाय. 6 धाबांसाठी षटकार. व्हॉट अ शॉट. अगदी मजबूत बांध्याचा खेळाडू आहे. काय फटका मारल्या पठ्ठ्यानं. गडी मजबूत आहे. हो, आणि जर आपण त्याची शैली जर पाहिली तर झिम्बाब्वेची मला तैबूची आठवण झाली. आणि लाकिवलीकरांचा दुसरा बाहुबली आहे. जसा बाहुबली 2 मात्र मूवी अगदी हिट झाली होती, तसा आता मात्र हा मनोज हिट होण्याच्या तयारीमध्ये. ओहो, शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन केलाय. चांगला कव्हर ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहे. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 रन्स. तिहेरीचा प्रयत्न केला जातोय. आय थिंक एकच रन्स पूर्ण केली. आणि मात्र पाहू शकला या ठिकाणी ऋतिक गडक रिटर्न झाला आणि त्याच्यामुळे मात्र पाहू शकाल रनआउटच्या स्वरूपात मात्र इथे विकेटचं पतन. तो आम्ही कुठे पडत नाही कमी. नाही, तुम्ही दुसरा बाहुबली सांगितला, पहिला बाहुबली कोण योगी सर, तेही तुम्ही आज स्पष्ट कराच. मिस्टर वीर पाटील. परंतु त्यांचं अस्तित्व मात्र संपन्न झालंय. गावदेवी लाकिवली बस संघामध्ये त्यांना आपण खेळताना पाहिलं होतं आणि असं वाटतं की पुढच्या वर्षापर्यंत तो रिटायरमेंट घेणार. नो मॅटर एंटर होतोय मिस्टर वैभव 6व्या क्रमांकावरती आला आणि संघाची धावसंख्या 46. 40 धाबा पाहायला मिळत आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. मोहित इथे मात्र या ठिकाणी पुन्हा मार्गस्थ झाला आहे आणि या ठिकाणी लाऊड अपील कॉर्बेंटसाठी बॅटची कडा होती आणि फलंदाज मनोज या ठिकाणी बादून माघारी परततोय. कर दिया वार. बाहुबलीची शिकार केली आहे. चला, मनोजची विकेट्स मात्र इथे मोहितनं आपल्या संघाला प्राप्त करून दिली. बाद होण्यापूर्वी 11 धावांचं योगदान त्याने आपल्या संघाला इथे मात्र दिलेलं आहे. न्यू बॅटर अजित पाटील आलाय वैभवच्या सोबतीला. अजूनही मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक आणि लाकिवलीकर इथं आता मात्र एकच म्हणत असतील की 2 पैकी 1 चांगला फटका. 2 चेंडूमध्ये जर इथे 1 चांगला फटका आला तर मात्र 50 क्रॉस 50 प्लस मात्र इथे आकडा पाहायला मिळू शकेल. आणि जर 50च्या वर इथे आकडा पाहायला मिळाला तर धाबांचा पाठला करत असताना मात्र एक मानसिक दडपण कदाचित या ठिकाणी प्रचित 11 कानपे संघावरती निर्माण होऊ शकतोय. मोहित मार्गस्थ होतोय. हो, छाप करण्याचा प्रयत्न, शॉट ठरला मात्र फिल्डर पाहायला मिळत आहेत. धाव मिळेल फक्त 1. हा जो ओमकार फिल्डिंगमध्ये चांगल्या प्रमाणे योगदान दिलंय. गोलंदाजीमध्ये सुद्धा पाहिलं तर अच्छा रणजीमध्ये चांगली कामगिरी त्याची आपण पाहिली आणि या सिंगलच्या वतीनं 47 धाबा फलक्यावरती पाहतोय. 47 धाबा 5 गड्याच्या मोबदल्यात आणि आता मात्र येणारा शेवटचा बॉल या पहिल्या डाबातील आणि त्याच्यावरती पीक केला फटका तर लाजबाब पाहायला मिळतोय आणि जाऊन लँडिंग झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबांसाठी षटकार आणि षटकार कदाचित या ठिकाणी या सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरू शकतोय. पहिल्या डाबाचा खेळ संपन्न 53 धावा फलक्यावरती आणि विजयासाठी प्रचित 11 कानपे संघासमोर लक्ष असेल 54 धाबांचं. थोडासा वेळ आपल्याकडे आहे तर जाऊया पुन्हा आपण DJ निलेशकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
चला आता मात्र खांडपे संघ आपण सलामीची जोडी पाठवा. सध्या पाहू शकाल या ठिकाणी संपूर्ण मान्यवरांचे आपण हे कटआउट्स पाहू शकाल. त्रेपन्न धावा पहिल्या इनिंगमध्ये इथे जोडल्या होत्या आणि त्याच्यामध्ये सर्वाधिक आपण जर रन्स पाहिल्या तर ऋतिक गडकच्या बॅटमधून पाहिल्या 16 रन्स. त्याला मात्र चांगली साथ दिली सचिननं. मनोजच्या बॅटमधून 11 रन्स. निशांतच्या बॅटमधून 4 रन्स पाहिल्या. आपण वैभवनं 6 धावातून योगदान दिलं आणि त्या मात्र पाहू शकला या ठिकाणी 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी प्रचित इलेव्हन खांडपे संघाची आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. आणि आपण जर बॉलिंग कार्ड पाहिले तर उमकानं पहिल्या षटक हाताला 11 रन्स त्याने खर्च केले होता. एक विकेटच्या नावावरती. प्रेमातनं एका षटकाचा स्पेल हाताला 9 रन्स त्याने खर्च केला होता. एक विकेट. दीपकनं 15 खर्च केला. एक विकेट त्याच्याही खात्यामध्ये पाहिले आणि या मोहितनं शेवटच्या षटकामध्ये 18 खर्च केले आणि त्याच्याही खात्यामध्ये एक सफलता. म्हणजे सर्व गोलंदाज विकेट टेकर राहिलेले आहेत परंतु मागणे सुद्धा राहिले आणि त्या मात्र 54 धावांचा पाठलाग या ठिकाणी करण्यासाठी अक्षय आणि मोहितची जोडी सध्या खेळपट्टीवरती आपण पाहतोय. आणि गोलंदाजी करण्यासाठी आशिष त्याला मात्र चांगली कोशिश करावी लागेल पॉवर प्लेमध्ये. पहिलाच बॉल हो पाचची इनर एज आणि डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. जर एस्ट्यामध्ये चेंडू धडकला असता तर आय थिंक लगभग या ठिकाणी अक्षय पाटीलचा काम तमाम होऊ शकला असता. नक्कीच नक्कीच पहिल्या चेंडूवर थोडीशी रिस्क घेण्याचा प्रयत्न केला अक्षयनं आणि खरं तर मोहितनं देखील तिथून कॉल जरूर दिला होता. मात्र अशा पद्धतीने रिस्क घ्याल तर डेफिनेटली कदाचित बारी पडू शकतं. मात्र आता ते करतील तर करतील काय. 54 करायचे आहेत. रिस्क घेतल्याशिवाय पर्याय देखील नाही आहे. प्रत्येक धावेला महत्त्व फार असणार आहे आता टीम खांडपे करिता. आणि रेक्समध्येच बरकत मिळत असते हे आपण ऐकलेलं आहे. आणि आता मात्र त्याच अनुषंगाने मात्र इथे बॅटरला रिक्स घ्यावीच लागेल. परंतु पहिल्याच चेंडूवरती थोडंसं हेजिटेशन पाहिलं आपण अक्षय आणि मोहितमध्ये. रेबाचा फटका. या फटक्याने तर मोहितनं वेट लावलाय. काय फटका मात्र केला. 4 धावांसाठी चौकार. क्लास आहे मोहित पाटीलचा. मागच्या मॅच मध्ये देखील रिव्हर्सचा षटकार आपल्याला बघायला मिळाला होता आणि विकेट टू विकेट येणारा बॉल आणि त्याच्यानंतर स्वतःला स्विच करत असताना पॉइंटच्या दिशेनं चेंडूला पाठवलाय. चौकाराकरिता मोहितनं मन मोहून टाकणारा फटका खेळलाय. व्हॉट अ शॉट. चांगली सुरुवात मोहितनं आपल्या डावाला केली आणि आता मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर निघण्याचा प्रयत्न परंतु एस्टांच्या मधोमध मोहित पाटीलला पकडलाय. चिमट्यात पकडलाय. फिंगर अप आणि बॅटर लेग बी पोचवलं बनवात. बिग जाल्यामध्ये अडकवलाय.
चांगली सुरुवात टीम लाखिवलीची. नाही, जरूर जो रिव्हर्सचा चौकार आला होता ना, तो देखील योगी सर आपण बघितला चेंडू की यष्ट्यांच्या रोखाने येणाराच बॉल होता. म्हणजे आशिष विकेट टू विकेट गोलंदाजी करणं जाणतो आणि तिथे आता त्याला पहिलं यश देखील मिळालेलं आहे. नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये, हरेश आलाय. आणखी एक तंत्रशुद्ध फलंदाज, टेक्निकली स्ट्रॉंग आहे, परंतु यावेळेला आशिष सुपर यॉर्कर, काय गोलंदाजी करतोय, ब्युटिफुल डिलिव्हरी. हॅव अ लुक ॲट दॅट. टप्पा पडला, आतमध्ये येणारा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आलाय. डॉट बॉल. वा, काय कोशिश करतो या गोलंदाज आशिष. 5 धावा फलक्यावरती आणि एक मोठी विकेट त्याने सुद्धा मात्र आपल्या संघाला या ठिकाणी प्राप्त करून दिली आणि पहिल्या चेंडू ते हरीशला बीट केलाय. ओहो, इकडे मात्र काय घडलंय. ऑफ स्टंपच्या मात्र एक्झॅक्टली या ठिकाणी भरपूर बाहेर चेंडूची हाताळली आणि आता मात्र एक्झॅक्टली खेळपट्टीच्या बाहेर चेंडू लँडिंग झालाय की नाही ते आता चेक करायचं आहे. टीव्ही पंचाकडे आता निर्णय सोपवलाय की विकेटच्या बाहेर चेंडूची लँडिंग झालेली आहे का की आतमध्ये, हे आता मात्र पाहावं लागेल. दोन्ही 12 मॅन्स थोडंसं रिलॅक्स. परंतु जास्त बाहेर टाकलाय. एक्स्ट्रा रन्स डेफिनेटली असेलच त्या ठिकाणी, बट आता नो की वाईट ते आता चेक केलं जाईल. इट्स अ नो बॉल. चला, विकेटच्या बाहेर चेंडू पीच झाला. आउटसाइड विकेट पिचिंग पाहायला मिळाली आणि एक्सन आता स्कोर पुढे गेलेला आहे. 6 या आकड्यावरती पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. चला, मात्र इथे एक मोमेंटम शिफ्ट होऊ शकतोय का या चेंडूवरती. जर एक चांगला स्ट्रोक जर आला फ्री चेंडूवरती तर मात्र इथे हरेशचं सुद्धा मात्र कॉन्फिडन्स वाढू शकतोय आणि त्याच फटक्याची मात्र खांडपे सकाळ आता इथे आवश्यकता असेल. ओ, चांगला चेंडू जागेवरती टॅप केला आणि चेंडू सरळ विकेट किपरकडे मात्र ट्रॅव्हल झालाय. डॉट बॉल. आणि आपण पाहिले की या स्पर्धेमध्ये फ्री हिटवरती मोठा फटका खेळणं एवढं सोपं राहिलेलं नाहीये. हो, ती देखील एक समस्याच राहिली आहे. आपण बरेचसे फ्री हिट बघितले. एका ओव्हरमध्ये मेघनाथनं तर हद्दच पार केली. 5 ओव्हर स्टेपिंग देवरुंगच्या विपक्ष दिवे अशी मॅच ती होती. फुल टॉस स्वीप केलाय, चांगला फटका आहे आणि बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं, जाईल सीमा पार. क्लासिकल चौकार. DJ विकीच्या माध्यमातून इथे मात्र सादर केलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र पाहिला तर सपोर्ट होत असताना 10 रन्स पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आशिषने खर्च केल्या आणि येणाऱ्या आता 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 44 धावांची गरज. गोलंदाज दुसऱ्या षटकासाठी आता मात्र साहिलचा मात्र इथे वापर केलाय. लक्ष जर पाहिलं तर थोडंसं आता इथून खांडपे संघासाठी दूर चाललाय, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये एक चांगली इनिंग जर एखाद्या बॅटरने खेळले तर मात्र इथे या प्रचित 11 खांडपे संघ बाउन्स बॅक करू शकतोय. परंतु ती मोठी इनिंग कोणता बॅटर खेळणार, अक्षय की हरीश, हरीश की अक्षय. और जो विकेटने सुरुवात करतोय. ओ, चांगला बॉल, लेंथ बॉल होता, परंतु या ठिकाणी ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न केलाय. पहिलाच बॉल डॉट. ओहो, यावेळेला आपण पाहतोय की चांगला बाउन्स मिळाला. लाईन फार सुंदर होती. डॉट बॉलनं सुरुवात करतोय आपल्या षटकाला साहिल. ओ, लिडिंग एज. आता बॉल हवेत आहे. कीपर की गोलंदाज, गोलंदाजानं कॉल दिलाय परंतु कॅच सुटलाय. सहज सोपा झेल त्या ठिकाणी जरूर होता, मात्र 2 रन्स त्या ठिकाणी मिळत आहेत आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती जाते ती 12 वर. फार मोठी चुकी मात्र या ठिकाणी घडली गेली. स्वतः गोलंदाजाने सांगितलं की आज झेल मी पकडणार, त्याने मात्र विकेट किपरला थांबवलं आणि शेवटच्या चेंडूला मात्र चेंडू धरणीला मात्र दान झाला आणि या 2 धावांचा मात्र इथे कुठेतरी फायदा झालाय प्रचित 11 खांडपे संघाचा विचार केला तर. आणि इथून मात्र धावा शोधावंच लागतील. लक्षाचा पाठलाग तुम्हाला करायचा असेल तर 17 चेंडू शिल्लक, आय थिंक 16 बॉल शिल्लक आहेत आणि 16 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 42 धावांची गरज. खरं तर कठीण समीकरण वाटते, परंतु खेळ क्रिकेटचा आहे. ओ, यावेळेला पंच केला. बॅकफुटला येत असताना जागा बनवली आहे. स्वतःला रूम क्रिएट करत असताना पुन्हा फंबळ झाला फिल्डर. चुका होत आहेत आउटफील्ड मध्ये, आता चुका होत आहेत आणि 2 धावा
पुन्हा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. या दोन्ही स्कोर आता पुढे गेल्या धावफलकावरती. 14 धावा, 14 रन्स ऑन दी बोर्ड नाव. दुहेरीवरती आता मात्र या ठिकाणी भर टाकण्याचा प्रयत्न करतो बॅटर अक्षय. आणि ही सुद्धा रणनीती एक चांगली म्हणू शकतो. जर मोठे फटके येत नसतील तर तुम्हाला स्कोर कार्ड मात्र या ठिकाणी हलता ठेवावा लागेल. आणि तो प्रयत्न अक्षय पाटील करतोय सध्या. पुन्हा एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूवरती आलाय. जबरदस्त फोल्डिंग, अतिशय चांगलं कार्य लॉंग ऑनवरती पाहिलं. आणि इथे मात्र एकच रन्स मिळेल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जात असताना 15 या आकड्यावरती. अजून विजयासाठी 39 धावांची गरज आहे. दबाव डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळतो. तो आता फलंदाजी करणाऱ्या साईडवरती आपण चर्चा करत होतो की 45च्या वर धावा चेसिंग करणं कठीण झालेलं आहे या रात्रीमध्ये. आजची 5वी रात्र आपण पाहतोय स्पर्धेची. आणि आता हे खडतर आव्हान आपल्याला दिसून येतंय ते खानपेठ टीम करिता. परंतु यावेळेला चांगला पीक केला लेंथ बॉलला आणि पाठवलं सर मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. फुल अँड सक्सेसफुल. व्हॉट अ ग्रेट शॉट. आणि खऱ्या अर्थानं ज्याप्रमाणे या प्रेशर आता मात्र वाढत चालला होता, या फटक्याने मात्र थोडाफार रिलीज होणार. हरेशने मात्र या ठिकाणी हा स्ट्रोक खेळलाय. अगदी डोळ्याची चमक त्याची मात्र या ठिकाणी वाढली गेली. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन. 6 धावांनी संघटित धावसंख्या पुढे आता मात्र जात असताना 21 या आकड्यावरती. अजून विजयासाठी पाहिलं तर 33 धावांची गरज आणि 13 चेंडूचा खेळ अजूनही मात्र इथे शिल्लक आहे. या फटक्यांची गरज आहे. ज्या फटक्यांविषयी आपण चर्चा करत होतो की आव्हान खडतर झालेलं आहे. तर तू बघा ना, कोणतेही सुंदर ठिकाण किंवा सुंदर अशी गोष्ट आपल्याला प्राप्त करायची असेल ना, तर खडतर आव्हानांना सामोरं जावं लागतं असतं. काटेरी रस्त्यांनी ज्या वेळेला तुम्ही प्रवास करता त्यावेळेला तुम्हाला गुलाबाचं फूल मिळत असतं. म्हणून हे जे आव्हानं आहेत तुम्हाला सोप्या पद्धतीने काहीच मिळणार नाही आहेत. बिना संघर्ष के कुछ भी नहीं मिलेगा इस जीवन में. आणि इथे आला वाईट बॉल. सुरुवात तर साहिलने चांगल्या प्रमाणे केली होती, परंतु जसा षटकार आला मात्र त्याच्या लाईटमध्ये या ठिकाणी बिघाड होताना मात्र पाहायला मिळाली. वाईटच्या स्वरूपात 1 रन्स मात्र त्या ठिकाणी त्याने खर्च केली. आणि पुन्हा आता मात्र रेडी होतोय ओव्हर द विकेटनं. पुन्हा फटका हवेत केला. आता लॉंग ऑनचा फिल्डर, चेंडू भरपूर वेल हवेत आणि क्षेत्राच्या चेंडूच्या खाली. वा, व्हॉट अ जजमेंट. आणि या ठिकाणी आय थिंक निशांत गडक होता, त्याने हा झेल पकडला कडक. आणि इथे मात्र विकेटचा पतन. फलंदाज हरीश बॅक टू द डगआउट. प्रेशर वाढत चालला होता आणि त्याच्यामुळे आता मात्र तो रिलीज करण्याच्या प्रयत्नामध्ये हरेशला आपण पाहिलं. यापूर्वी एक षटकार जरूर त्याच्या बॅटमधून आला, परंतु त्याच्यानंतर पुन्हा त्याने मोठा फटका केल्याचा प्रयत्न केला आणि त्या फटक्याची उंची जास्त पाहिली आणि जवळपास लॉंग ऑनचा फिल्डर आय थिंक मिड ऑन पर्यंत पोहोचला होता निशांत गडक. आणि त्याने तो झेल मात्र तिथे फिनिश केलाय. निशांत पाटील आपल्या खेळाडूंचा प्रोत्साहन वाढवतोय, कारण प्रत्येकाला आपापल्या गावाचा अभिमान असणं गरजेचं आहे. आणि तो अभिमान सध्या दिशांत पाटील मात्र बाळगत असताना 2 षटकाचा खेळ संपन्न 22ला 2 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 32 धाबींची गरज टीम प्रचित 11 कानपे संघाला. न्यू बॅटर एंटर झालाय. कुणाल आलाय अक्षयच्या सोबतीला आणि गोलंदाज निशांत गडक ओव्हर द विकेटने मारा करतोय. फटका पुन्हा हवेत. फर्स्ट लाय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. अजून एक चांगला झेल आणि विकेटचा पतन. अक्षयला आता मात्र अडकणी मैदान सोडावं लागेल.
विकेट आता बॅक टू बॅक विकेट्स येत आहेत आणि त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा मजबूत पकड निर्माण करत असताना गावदेवी स्पोर्ट लाखिवली संघ तुम्हाला बघायला मिळतोय. प्रचित 11 कानपे संघ आता थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय. 11 बॉल बाकी आहेत, 32 करायचे आहेत. कुणाल आणि राहुल ही जी जोडी आहे ना योगेश सर, या दोन्ही फलंदाजांना फक्त मारामारीत जमतं. राहुलचा आपण अनेकदा खेळ्या बघितल्या असतील. कुणाल नेहमीच आपण बघितलं की परिस्थितीनुसार खेळत आलाय. तो निशांत गडकनं चांगली सुरुवात केली आहे. या अगोदरच्या ओव्हरमध्ये साहिल ज्या वेळेला षटक हाताळत होता त्यावेळेला निशांतनं एक रनिंग कॅच पकडला आणि आता निशांत गोलंदाजी करण्यासाठी आला. पहिल्याच बॉलवर एक मोठा धक्का दिला. यस, दोघांना मारामारी जमते, परंतु आता परिस्थिती गंभीर आहे समीर. इथे आता मात्र कुठेतरी या संघाला तुम्हाला सावरावं लागेल आणि धावाही तुम्हाला मात्र इथे जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. हो, इथे मारामारी जमते, परंतु विकेट्स असं एक क्षण वाटलं की मात्र पहिल्या चेंडूमध्ये धोक्यात आहे की काय राहुलची, परंतु सेफ लँडिंग झाला आणि तब्बल या ठिकाणी फलंदाजाने एकूण 2 रन्स मात्र पलून पूर्ण केलेले आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 24 आकड्यावरती आणि तर मात्र समीकरण 10 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. चेंज झालंय, समीकरण बदललंय आणि तर 10 मध्ये करायच्या त्या 30 धावा. 10 बॉल 30 म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करावी लागेल. आता दबाव वाढत गेलाय. निशांत गडकनं सुरुवात तर चांगली मिळून दिली आहे. समोर राहुल आहे. रिव्हर्स स्वीप घ्यायचा होता, क्लीन बॉल. सरळ यष्टाचा वेध घेतलाय चेंडूला आणि टाळ्यांचा गजर सुरू झालाय. निशांत गडक गोलंदाजी करतोय कडक. विकेट गॉन. पहा, अशा सिच्युएशन मध्ये ज्यावेळी समीर आपण धाबांचा पाठला करतोय ना, त्यावेळी मात्र एक मानसिक दडपण आपल्यावरती नेहमीच पाहायला मिळत असते आणि त्या दडपणामध्ये या ठिकाणी चुकीचे फटके या ठिकाणी फलंदाज खेळतायत आणि हा फटका बाद चुकीचा केला. रिव्हर्सचा फटका बाहेर काढला आणि चेंडू सरळ जाऊन स्टँडवरती धडकलाय आणि निशांतच्या खात्यामध्ये ही दुसरी सफलता त्याने प्राप्त केली आणि या ठिकाणी 24 वरती 4 धक्के आतापर्यंत लागले गेले टीम प्रचित 11 कानपे संघाला आणि समीकरण पुन्हा आता मात्र इथे या ठिकाणी वाढत असताना येणारे 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 30 धाब्यांची गरज. चला, पिसेकर सुद्धा आता मात्र या सामन्याकडे टकमक नजरेने पाहत आहेत, कारण चालू सामन्यातील विजेता संघ लगेचच मात्र गावदेवी स्पोर्ट पिसे संघाच्या विरोधात आजच्या रात्रीतील शेवटचा सामना मात्र खेळणार आहेत. पण पिसेचा खेळ पहा ना की आजच्या दिवसाच्या खेळातील पहिला सामना त्याने खेळला होता आणि त्या मात्र आजच्या लॉर्ड्समध्ये शेवटचा सामना सुद्धा मात्र तेच खेळणार आहेत. पण ही सुरुवाती त्याने केली आणि आता मात्र आजच्या रात्रीची या समाप्ती सुद्धा मात्र तेच करतील. परंतु आता नवीन फलंदाज प्रेम नाथ आलाय, त्याच्या क्रमांकामध्ये थोडंसं आपल्याला चेंजेस पाहायला मिळालं, कारण किरवलीच्या अगेन्स्ट ज्यावेळी खानपे संघात त्यावेळी प्रेमनाथ आपण वन डाऊनला पाहिलं खेळताना आणि इकडे मात्र पावशिका चेंडू संत गतीने चाललाय ऑन साईडला. स्क्वेअर लेगचा फिल्डर चेंडूवरती वेगानं झेपावतोय, तो परत 2 धाबा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धाब्यांनी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 26 या आकड्यावरती आणि समीकरणामध्ये पुन्हा चेंजेस पाहायला मिळतोय. 8 गेंदों में अभी जीतने के लिए 28 रनों की जरूरत. समीर, क्या कहेंगे इसके बारे में? समीकरण अवघड आहे, कठीण आहे, परंतु अशक्य नाही आहे. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. शेवटचा बॉल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोण जिंकलाय हे कोणी सांगू शकत नाहीये. फार दुरून खेळलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, खवचा फिल्डर डाऊन दी बॉल आला होता आशिष, परंतु आशिष कडनं झाली आहे मिस्टेक आणि त्याचा फायदा प्रेमला होतोय. 2 धावा इथे मिळतात, परंतु सिंगल डबल्सनं तुमचं काम पूर्ण होणार नाहीये. मोठे फटके तुम्हाला खेळायचे आहेत, ते मोठे फटके तुम्हाला इथून खेळावे लागतील. 7 बॉल आणि आता 26 धावांची गरज आहे. वॉट मॅच. 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये तर जिंकण्यासाठी या ठिकाणी अजूनही 26 धाब्यांची गरज. हा चेंडू पार निर्णायक असेल. या चेंडूवरती जर मोठा फटका जर आला नाही तर मात्र लक्ष खानपेकरांच्या दृष्टिकोनातून भरपूर पुढे जाणार. आशिषनं झेली ड्रॉप केला. 2 धाबा सुद्धा मात्र प्रतिस्पर्धी संघाला बहाल केल्या. शेवटचा बॉल आहे शिल्लक या षटकातील. पुन्हा हवेत केलाय ओव्हर दी कव्हर आणि आता मात्र पावशेकलला अगदी 22 लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जाऊन चेंडू मात्र इथे या फील्ड केला जाणार. तोपर्यंत पुन्हा 2 धाबा पूर्ण केल्या गेल्या आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ संपूर्ण 10च्या गतीने आतापर्यंत धाबा जोडल्या गेल्या 30 आणि येणार आता मात्र 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 24 धाब्यांची गरज. जबरदस्त काय गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली निशांतच्या माध्यमातून. फक्त 8 धावा दिल्या, 2 महत्वाच्या विकेट त्याने मिळवल्या आणि आता सामना आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉलमध्ये करायच्या 24 धावा. चला, आता मात्र इथून कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळला जाणार का की 6 बॉलमध्ये इथे आता 4 षटकार मारणार का? पाहू शकाल लाखिवलीकरांचा हा पहिला बाहुबली वीर पाटील यांना तुम्ही ऑन स्क्रीनमध्ये पाहू शकाल. त्याच्या सोबतीला
सूरज पाटील, हरेश वजरे आणि मनीष कांबळे ज्यांच्या माध्यमातून या क्रीडांगणाला अगदी वेगळं स्वरूप देण्यात आलेलं आहे. लाकिवली मंडळ रिक्रुटरचे प्रोप्रायटर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय रघुनाथ पाटील स्मृती चषकामध्ये. चला स्पीड अप करायचं लाकिवलीकर, कारण नियम सर्वांसाठी समान आहेत. आणि आता मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी 24ची गरज. आणि आता मात्र लाकिवलीचा करण आंबाला आलाय. खऱ्या अर्थाने त्याचं खरं नाव अनिकेत आहे, परंतु लाकिवलीकरांचा करण आंबाला आहे. आणि जी आपण लाकिवली प्रीमियर लीग पाहिली होती त्या लीगमध्ये 2 मेडन षटक टाकण्याचा पराक्रम याच वर्षामध्ये अनिकेतने केलाय. क्या बात आहे, म्हणजे हा भीम पराक्रम म्हणावा लागेल. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मेडन षटक, लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये हा फार मोठा पराक्रमच म्हणतो आपण, आणि ते 2 वेळा केलंय. वा भाई वा, वा बेटे. शेवटचे 6 बॉल, 24 धावांची आवश्यकता आहे. कुणालच्या बॅटमधून 4 सिक्सर आपल्याला बघायला मिळतील का? लाखिवलीकरांनी आता तर सांगितलंय की वाडा आमचा आहे, राडा आम्ही करणार. परंतु अजूनही धीर घ्या. 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 6 बॉलमध्ये अजूनही मात्र इथे 24 धाब्याची गरज समोर आहे. जर कुणालने हा सामना जर आपल्या संघाला आज जर इथे जिंकून दिला तर या ठिकाणी कदाचित त्याची सवारी खांडपे गावापर्यंत इथून काढली जाऊ शकते. पहिला बॉल यॉर्कर, ओ माय गॉड. आणि त्या यॉर्करला सन्मान बॅटर कुणाल देऊ शकला नाहीये. आली विकेट आणि समीकरणामध्ये चेंजेस. 5 बॉल आणि जिंकण्यासाठी 24ची गरज. वा 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 अनिकेत, परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर. हो 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 हो, कुणालकडे उत्तर नव्हतं आणि पहिल्याच चेंडूवरती ऑफ स्टंप उखडणारा बॉल. कारण अंबाला नाही तर अनिकेत लाखिवलीचा, आणि विकेट त्याला मिळाली आहे पहिल्याच बॉलवर. समीर है कि नहीं लाखिवली वालों का हा करण अंबाला. देखिए क्या परफेक्ट गेंद थी, परफेक्ट यॉर्कर. आणि त्याला मात्र सन्मान कुणाल मात्र देऊ शकला नाही. अंडर 16चा खेळाडू आहे, हे सुद्धा मात्र तेवढंच खरं आहे. म्हणजे मित्र म्हणतो की लाखिवलीकरांचा भविष्य क्रिकेटचा आहे असं म्हणायला हरकत नाहीये. बिलकुल बिलकुल, ये आपने बिलकुल सही कहा. आणि काल एक भविष्य होता जो गोलंदाजी करत होता भिनारचा, आणि काय गोलंदाजी केली होती त्या भविष्यानं. 5 बॉल 24ची गरज आहे. नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये. हो, आउटसाइड ऑफ सम, फुल लेंथ आणि हा चेंडू देखील आलाय डॉट. आता 4 मध्ये 4 ठोकावे लागतील. षटकार. यस. आणि जी विकेट्स आपण पाहिली अनिकेतनं प्राप्त केली होती त्या विकेटसाठी शंकरजी नडगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. वा, यालाच म्हणतात खऱ्या अर्थाने क्रिकेटचे चाहते. 4 चेंडू आणि 4 मध्ये 4 ठोकायचे आहेत. षटकार. ओफ, इथे चांगला चेंडू आलेला. आता मात्र लाखिवलीकरांना मात्र नीट सुटकेचा श्वास सोडलाय. या अनुषंगाने चेंडू मात्र जमिनीच्या सहाय्याने चाललाय. आणि आता मात्र इथे लाखिवलीकरांना फक्त काय हवं आहे तर 3 लिगल बॉल. आणि मग काय काम 25. पिसेकर तयार. ओके, चला पिसेकर देखील तयार झालेले आहेत. म्हणजे चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल आई गावदेवी पिसेच्या विरोधात. रणजित पाटील सध्या चेअर करतात. संघाचं आता प्रोत्साहन, मनोबल वाढवत आहेत. हो, यावेळेला चांगला ड्राईव्ह केला. क्लासिकल इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधनं बॉलला पाठवलंय सरळ सीमा पार. नेत्रदीपक चौकार. थोडासा उशीर झाला या फटक्यांसाठी. उशीर झालाय कारण हे फटके सुरुवातीला हवे होते खांडपे संघासाठी. परंतु या ठिकाणी गोलंदाजी अतिशय सुंदर आपण पाहिली लाखिवलीकरांच्या माध्यमातून. आणि चला आता मात्र इथे या तयारी सुरू झालेली आहे. आता पिसेकर सुद्धा मात्र रेडी होत आहेत. 2 चेंडू मात्र शिल्लक या सामन्यातील. अजून एक चांगला चेंडू, परंतु बॅटरी बीट झाली आणि एचटी रक्षक सुद्धा बीट झाले. आणि त्याच्यामध्ये अजून थोडंसं या ठिकाणी सहाय्य केलाय. बॅटची कडा होते आणि चेंडू सरळ बॉटल लाईनच्या पलीकडे जात असताना बॅक टू बॅक दुसरा चौकार प्रेमनाथच्या बॅटमधून. आणि ते मी म्हटलं की समीर प्रेमनाथच्या क्रमांकामध्ये चेंजेस केला, तिथे मात्र आय थिंक मित्र म्हणतो की बॅटिंग ऑर्डरमध्ये चूक घडलेली आहे कांडपे संघाच्या वतीनं. हो, ते तर असेलच. बट अक्षय, मोहित, हरेश, कुणाल, राहुल हे खेळाडू देखील एकापेक्षा एक बेस्ट क्रिकेटर आहेत. अनेक वर्षांपासून त्यांचा खेळ अगदी मी जवळून पाहिलाय. ओहो, यावेळेला पुन्हा उडवला बॉल मिड विकेटच्या पलीकडे. जाता जाता का होईना प्रेमनाथनं प्रेक्षकांचं मात्र मन जिंकलंय. वेल फाईट, वेल बॅटिंग प्रेमनाथ. परंतु हा सामना इथे जिंकलाय गावदेवी स्पोर्ट लाखिवलीनं. चला, विनंती असेल की आपण लगेचच नाणेफेकीसाठी या आणि या सामन्यातील हिरो प्लेअर ऑफ द मॅच आपण अनाउन्समेंट करूया.